तर पाहिलं कसं आहे ते. मी हा 25 वर्षापासून कार्यक्रम करतो. फक्त 8 वर्ष नाही केला. डायरो, नाट्य महोत्सव, गुजराती नाट्य महोत्सव, मराठी नाट्य महोत्सव, तुम्हाला माहिती एकता गार्डन आहे. एकता गार्डन मध्ये करत होतो, पण एकता गार्डन मध्ये जर ते डेव्हलपमेंट झालं म्हणून मला करता नाही आलं. तर मी या वर्षी आता 8 आपल्या हॉलमध्ये करूया आणि त्या हॉलमध्ये चांगल्या प्रकारे पार पडलाय. तुम्ही बघता कसं झालं ते. मी सर्वांचं तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही असं सर्वांचं माझं घेण्यापेक्षा लोकांचं घ्या. तुम्ही लोक काय बोलतात त्याच्यावर करा. पहिले आमचं आरोग्य शिबिर होतं, रक्तदान शिबिर, साड्या वाटप, छत्र्या वाटप हा कार्यक्रम होता. हा दरवर्षी असतो. यावर्षी आम्ही नवीनच काय केलं, डायरो ठेवलाय संध्याकाळी म्हणून लोक आले ना असे. तुम्ही फक्त बोरवली जनतेला काय काय आहे ते बघा. सर्व नाचतात, मजा करतात, हेच आपल्याला आनंद आहे. आणि काय गेले 25 वर्ष आम्ही कार्यक्रम करतो आहे. सकाळी आमचं रक्तदान शिबिर झालंय, महिलांना साड्या वाटल्यात, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटली आम्ही आणि पूर्ण बॉडी चेकअप केलंय. तर तेचबरोबर नेहमी सेवेचं काम असतं. एक उत्साहाचा आणि आनंदाचा कार्यक्रम म्हणून आपण हा लोक डायरो म्हणून ठेवले आहेत. सिंगर आपले भानुभाई जितू भानुशाली आणि प्रज्ञा दोरा हे 2 कलाकार आहेत. तर लोक एवढी उत्साहाने नाचतात, गात आहेत, तर खूप आनंद होतो लोकांना. इथं लोक आमच्या 1 जूनची वाट बघत असतात. दादांचा बर्थडे कधी 1 जूनला, म्हणजे लोकांना सांगावं लागत ना की 1 जूनला काय असतं. 1 जूनला बोलता दादांचा वाढदिवस आणि त्या एक उत्साह म्हणून येतात. आज बर्थडे म्हणजे वर्किंग दिवस आहे, तरी पण तुम्ही गर्दी बघू शकतात, लोकांचा उत्साह बघू शकतात. म्हणजे लोकांना एक प्लॅटफॉर्म देण्याची गरज असते. त्या माध्यमातून आम्ही या लोकांना उत्साह देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वर्षी साजरा करत आहोत, पण याही वर्षी जर आपण उत्साहाने साजरा करूया. कारण याही वर्षी आमची सत्ता आली आहे, महानगरपालिकेची सत्ता आली आहे. आमचे मित्र आमच्या बरोबर आहेत. तर मित्र परिवाराचा हा एक समूह, आमचा एक परिवारचा आमचा प्रोग्राम आहे असं मी मानतो. और ये मेरी फैमिली है और मैं बहुत खुश है. बस भगवान को यही दुआ करूंगी ऐसे ही सचिन भाई ऐसे ऑर्गेनाइज करते रहे और 100 वर्ष जिंदा एकदम मजबूत से किए. बहुत मजा आ रही है. मेरे को जाने का मन नहीं कर रहा है, सच्ची बोलूं इतनी नाची हूँ मैं. और ये मेरा ही क्षेत्र है, मगर क्या अभी दूसरे फंक्शन में जाना पड़ता है तो जाना पड़ेगा, इसीलिए मैंने तो छोड़ती नहीं. बहुत मजा आ रही है. वी आर एंजॉयिंग अ लॉट. बहुत अच्छा है. सुबह को मैं खुद इधर आके गई. ब्लड कैंप में मैं ये किया है. इन लोग ने अम्ब्रेला वाटअप किया है, लेडीज को छतरी साड़ी वगैरह सब दिया है. तो बहुत खुश है पब्लिक और बहुत अच्छा काम कर रहे हैं. और मैं तो बचपन से देख रही हूँ सचिन माँ और दादा का, क्योंकि मेरे पिताजी और पापा दोनों एक खास फ्रेंड है. इसलिए मैं उनको और भगवान को और बोलती हूँ कि इनको और आशीर्वाद दे और ऐसे ही अच्छे अच्छे काम करते रहे. का जन्मदिन है, सभी बड़े जोश में हैं, सब लोग बहुत खुश हैं और दादा ने ये जन्मदिन बहुत बड़े पैमाने पे मनाया है. लोग डायरो का मजा ले रहे हैं. मैं 30 साल पहले की बात करता हूँ. मेरा ऑफिस था यहाँ साई बाबा नगर में, तब से मैं इनको जानता हूँ, देख रहा हूँ. इनका कार्य भी जो है काफी अच्छा है और शिवसेना के एक दमदार नेता है. दादा को जन्मदिन की लाख लाख बधाई. ये हर साल करते हैं, इस साल और बड़े पैमाने पर इन्होंने किया है. छतरी वाटप किया है और भी बाकी कार्यक्रम किया है. समाज के लिए काम करने वाले नेता है, जमीन से जुड़े हुए नेता है और भूमिपुत्र है. इनको इसीलिए मैं कहूँगा कि इनके कार्य को सलाम है. सौने जय श्री कृष्ण. सगळ्यांना जय श्रीराम. आज आपल्या सर्वांचे लोकप्रिय दामोदर दादा यांचा वाढदिवस आहे. कितवा आहे तो विचारायचं नाही. इतक्या मोठ्या संख्येने, तो पण लोक डायरोच्या माध्यमातून आज त्यांचा वाढदिवस होत आहे. या वाढदिवसाला खास करून उपस्थित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या इम्प्रूव्हमेंट कमिटीच्या चेअरमॅन संध्या जोशी, नगरसेवक जितेंद्र पटेल, सर्व कलाकार आणि उपस्थित म्हात्रे कुटुंब, आपणा सर्वांस शुभेच्छा देते आणि दामोदर दादांना शतायुष्य हो अशी गावदेवीला प्रार्थना करते. खरोखर लोकप्रियता
हे लोकप्रतिनिधी म्हणून नसते, तर लोकप्रियता ही समाजकारणातून होते आणि ते दामोदर दादांनी दाखवून दिलेलं आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने लोक आपल्या प्रेमाच्या पोटी इकडे आलेले आहेत आणि मला जास्त न बोलता उत्तम असा लोक डायरो सगळ्यांना ऐकायचा आहे.